नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एम एस कॉर्नर या मराठी युट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, हरभरा हमी भाव विक्रीसाठी आपल्याला अगोदर नोंदणी करावी लागते आणि ती नोंदणी आपल्या स्वतःच्या मोबाईलवरती करायची आहे. आपल्याला कुठेही जायची गरज नाही. तर तीच नोंदणी कशा प्रकारे करायची ते आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत. तत्पूर्वी आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये आणि असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला बघायचे असतील तर बेल आयकॉनला क्लिक करून ऑल वर सिलेक्ट करायला विसरायचं नाहीये. तर मित्रांनो, तुम्हाला आता काय करावं लागणार आहे, पहिल्यांदा सातबाराला पेरा लावावं लागेल. तुम्हाला हरभऱ्याचा पेरा लावावाच लागेल, तरच तुम्हाला इथं जे हमी भाव विक्रीसाठी खरेदी करू ते विकू शकता. तर तुम्हाला आता पेरा लावण्यासाठी पेरा तर लावला असेल तुम्ही, जरी चुकून तुमच्याकडून राहिला असेल. आता शेतकरी स्तरावरील ई पीक पाणी संपलेले आहे, आता सहाय्यक स्तरावरील चालू आहे. तर तुम्ही आता पण सहाय्यक स्तरावरून तुम्ही जे आहे हरभऱ्याची ई पीक पाणी करू शकता. तर तुम्हाला ई पीक पाणी झाली आहे, तुमची सातबाराला पेरा लागलेला आहे असं समजूया. आणि आता आपण पुढची प्रोसेस बघूया की कशा प्रकारे आपल्याला नोंदणी करायची आहे. तर तुम्ही तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर या ई समृद्धी नावाचं ऍप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड आणि इन्स्टॉल करायचं आहे. या ऍप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्टली जे आहे प्ले स्टोअरवर येऊन डाउनलोड आणि इन्स्टॉल करून घ्या. तर आता प्ले स्टोअरवर आल्यानंतर तुम्हाला इथं ई समृद्धी अशा प्रकारे टाकायचं आहे. टाकल्यानंतर पाहू शकता दोन प्रकारे दाखवण्यात आलेत लोगो. तर तुम्हाला फक्त ई समृद्धी ज्याचं नाव आहे ते तुम्हाला डाउनलोड इन्स्टॉल करून घ्या. मी केलेलं आहे, ओपन करतो. ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला जे परमिशन मागत असेल तर तुम्हाला त्याला परमिशन अलाउ द्यायचं आहे. आता इथं चेंज लँग्वेज विचारतं, इथं आपल्याला इथं मराठी करून घेतो. मी सेव्ह वर क्लिक करतो. इथं मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. जो कोणता मोबाईल नंबर असेल तुमचा तर मोबाईल नंबर टाकून द्या जे तुमच्याजवळ उपलब्ध असेल, किंवा जे फार्मर आयडीला दिला असेल तो नंबर तुम्ही इथं टाकू शकता. तर आता पाहू शकता इथे नंबर टाकायचा आहे, कॅप्चर असेल तसा टाकायचा आहे आणि सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. आता ओटीपी गेलेला आहे, ठीक आहे बटनावर क्लिक करायचं आहे. तर ओटीपी आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे. 6 अंकाचा ओटीपी आहे. जो कोणता मोबाईल नंबर आपण टाकलेला आहे त्यावर ओटीपी इथे जाणार आहे. तर तो ओटीपी आपल्याला टाकून घ्यायचा आहे. कन्फर्म झाल्याच्या नंतर अशा प्रकारे पेज आपल्या समोर ओपन होईल. ओपन झाल्याच्या नंतर इथे आपल्याला नोंदणी आणि तात्पुरती नोंदणी हे दोन ऑप्शन दाखवण्यात आलेले आहेत. तर इथे आपल्याला नोंदणीवर क्लिक करायचे. नोंदणीवर क्लिक केल्याच्या नंतर पाहू शकता टिप शेतकऱ्याने तपशील नोंदणीकृत केले जातील आणि ॲग्रिस्टॅक आणि आधार केवायसी तपशिलानुसार जतन केले जातील. आधार तपशिलासह बँक सीडिंग तपासणीसाठी लिंक पहा. समजलेवर क्लिक करायचे. इथे आपल्याला राज्य निवडून घ्यायचे. राज्य महाराष्ट्र इथं टाकून घ्या. महाराष्ट्र टाकल्याच्या नंतर आता ठीक आहे बटनावर क्लिक करायचे. आधार कार्ड नुसार आपल्याला इथे नाव टाकायचे. इंग्लिश मध्ये नाव टाका, आपल्याला इथं मराठीमध्ये टाकायचं नाहीये. तर इथे जे आहे शेतकऱ्याचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. मला इथं चेहरा प्रमाणीकरण हे यावर क्लिक करायचे आणि सहमत या बटनावर क्लिक करायचे. तर इथे आपल्याला चेहरा जे स्कॅन करण्यासाठी आपल्या मोबाईलच्या कॅमेराने त्याकरता आपल्याला आरडी फेस ऍप्लिकेशन लागणार आहे. तर ते तुम्ही डाउनलोड आणि इन्स्टॉल करून घ्या. त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ते केल्याच्या नंतर चेहरा प्रमाणीकरणवर क्लिक करायचे आणि जो लोगो दिसतोय चेहऱ्याचं त्यावर आपल्याला क्लिक करायचे आणि शेतकऱ्याचा चेहरा आहे जा तुम्हाला स्कॅन करून घ्यायचा आहे. उघडायचे म्हणजे त्याला आता इथं तपशिलाची पुष्टी करा या बटनावर आपल्याला क्लिक करायचे. यावर क्लिक केल्याच्या नंतर आता संपूर्ण माहिती ऑटोमॅटिकली भरली जाणार आहे, कारण आपण आधार जे आहे प्रमाणीकरण केलेले आहे. आता इथे प्रमाणीकरणासाठी सहमतीवर क्लिक करायचे. या बॉक्सवर क्लिक करायचे आणि ठीक असेल तर सहमत आहे यावर क्लिक करायचे आणि पुढे जा या बटनावर क्लिक करायचे. तर आता इथे पाहू शकता ॲग्रिस्टेक शेतकरी आयडी. इथे आपल्याला काही टाकायची गरज नाही. इथे आपल्याला जिल्हा निवडायचा आहे. जिल्हा निवडायच्या नंतर तालुका, गाव निवडायचे आणि इथे शेतकऱ्याची वर्गवारी यावर क्लिक करायचे. आता तुम्ही मोठे शेतकरी आहात का, मध्यम आहात का, खूप छोटे शेतकरी आहात, जे असेल ते निवडा, किंवा मीडियम इथं तुम्हाला टाकून द्यायचं आहे. आता इथे वर्ग श्रेणी निवडायची. यावर क्लिक करायचंय. जनरल असेल जनरल निवडा, इतर का कोणतं असेल तुमची निवडून घ्या. पित्याचे नाव इथं आपल्याला टाकून घ्यायचंय. आता इथं पित्याचे नाव म्हणून दाखवतंय, तर इथं मित्रांनो काय करायचंय,
तुमचं जर महिला असेल तर तिथं त्यांच्या पतीचे नाव टाकून द्यायचे. पतीचे नाव टाकल्याच्या नंतर सहाय्यक दस्तावेज यावर क्लिक करायचे. यावर क्लिक केल्याच्या नंतर इथे आपल्याला आधार कार्ड अपलोड करून घ्यायचे आहे. गॅलरी उघडा, कॅमेरा उघडा, दस्तावेज ब्राउज करा असे 3 ऑप्शन आहेत. तर इथे दस्तावेज ब्राउज करा या बटनावर क्लिक करायचे आणि टाकलेले आहे. आता सबमिट बटनावर क्लिक करतो. तुम्हाला नक्की शेतकऱ्याची माहिती सादर करायची आहे का? तर होय बटनावर क्लिक करायचे. कृपया थांबा. तर पाहू शकता फार्मर रजिस्टर सक्सेसफुली विथ फार्मर आयडी. तुम्हाला नॉमिनी जोडायचा आहे का? तर जोडायचं असेल हो करा, नाही जोडायचं असेल नाही करा. तर मला इथे नाही जोडायचं आहे. तुम्हाला योजना निवडण्यासाठी पुढे जायचं आहे का? हो बटनावर क्लिक करायचे. तर पाहू शकता आता इथे आपल्याला योजनेत सहभागी होण्यासाठी योजनावर क्लिक करायचे. योजना म्हणजे तुम्हाला जिथे हरभरा घालायचा आहे तर ते तुम्हाला इथे सेंटर निवडून घ्यायचे. पाहू शकता आपल्याला इथे दाखवण्यात आलेला आहे हरभरा 2025 आपल्याला 26 निवडायचे आहे. तर इथे पाहू शकता 2026चे एक 2 ऑप्शन आलेले आहेत इथे आपल्याला. तर तुम्ही दोन्हीपैकी कोणताही एक निवडू शकता. तर इथे मी जे आहे रब्बी 2026 वर क्लिक करतो. PSS यावर क्लिक केल्याच्या नंतर आता इथे आपल्याला झाल्यानंतर आता अशा प्रकारे इंटरफेस दिसायला लागेल. आपल्याला जमिनीचा तपशील जोडा या बटनावर आपल्याला आता क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला आता जमिनीचा जिल्हा निवडून घ्यायचा. जिथे आपल्याला जमीन आहे त्या जमीन त्या गावाला कोणता जिल्हा आहे ते जिल्हा निवडून घ्यायचा, तालुका निवडून घ्यायचा, गाव निवडायचं. तुम्हाला इथे नाव टाकलंय. आता सर्वे क्रमांक तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. आपला सर्वे क्रमांक टाकल्यानंतर खाते क्रमांक टाकून घ्या. आता खाते क्रमांक कोणता असतो? तुमच्या 712वरील जे आहे तुमच्या नावाच्या समोर जे असतो खाते क्रमांक असतो तर तो खाते क्रमांक इथे आपल्याला टाकून घ्यायचा आहे. आणि जे बाणाचे चिन्ह दिसतंय गोल्ड राऊंडमध्ये यावर क्लिक करायचे. यावर क्लिक केल्याच्या नंतर पाहू शकता तुमची संपूर्ण माहिती आलेली आहे. खाते क्रमांक गट नंबर टाकल्यानंतर इथे आपल्याला या गोल बॉक्सवर टिक करायचे आणि सबमिट बटनावर क्लिक करायचे. तुमचं जे क्षेत्र आहे आलेलं आहे पाहू शकता. टोटल क्षेत्र इथं दाखवण्यात आलेलं आहे. आता इथे आपल्याला जमिनीचा प्रकार यावर क्लिक करायचे आणि तुमचं भाड्याने असेल किंवा बटेने असेल किंवा ओनर असेल तर ओनरवर क्लिक करायचे. स्वतः मालक सेव्ह करा या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. सेव्ह करा बटनावर क्लिक केल्याच्या नंतर पाहू शकता अशा प्रकारे आता जमिनीचा तपशील अपलोड करा. इथे आपल्याला अपलोड करायचं आहे जमिनीचा तपशील. तर कोणता अपलोड करायचा आहे? इथे आपल्याला 712चा अपलोड करायचा आहे. यावर क्लिक करायचे आणि दस्तावेज ब्राउज करा या बटनावर क्लिक करायचे. क्लिक केल्याच्या नंतर इथे आपल्याला 712 आपला अपलोड करून घ्यायचा आहे. इथं मी सिलेक्ट केलेला आहे. आता इथे एकूण क्षेत्रफळ 1 एकर या बॉक्सवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथे आपल्याला मानवत पाहू शकता. मानवत आलेला आहे. मला केंद्र नाव आलेलं आहे. संपूर्ण माहिती इथं शेतकऱ्याची आलेली आहे. आता इथं सक्रिय या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तुम्हाला अर्जाचा तपशील सबमिट करण्याबद्दल खात्री आहे का? तर होय बटनावर क्लिक करायचे. पाहू शकता ई समृद्धी अर्जाचा ID अभिनंदन शेतकरी नोंदणी यशस्वीरित्या सबमिट केली. ठीक आहे बटनावर क्लिक करायचे आणि पाहू शकता दस्तावेज सफलतापूर्वक डाउनलोड झाला. तुम्हाला तो उघडायचा आहे का? तर उघडा बटनावर क्लिक करायचे. यावर क्लिक केल्याच्या नंतर PDF व्ह्यूअर या बटनावर क्लिक करायचे. तर पाहू शकता आता इथे आपल्यासमोर पावती ओपन होणार आहे. तर मित्रांनो ही पावती ओपन झालेली आहे. आता ही पावती तुम्हाला प्रिंट करायची आणि तुम्हाला हरभरा नेते वेळेस जे आहे तुम्हाला कॉल येईल आणि जेव्हा तुम्हाला हरभरा न्यायचा आहे तेव्हा तुम्हाला 712 आधार कार्ड आणि ही पावती तुम्हाला प्रिंट करून सोबत न्यायची आहे. इथे तुम्हाला लिमिट पण दाखवण्यात येणार आहे की तुम्हाला किती क्विंटलपर्यंत तुम्ही हरभरा इथे घालू शकता. एवढंच तुम्हाला न्यायचं आहे. याच्यापेक्षा जास्त जर नेला तर तुमचा हा हरभरा हे परत येत असतो. मित्रांनो तुम्हाला लक्ष द्यायचं इथं कोपऱ्यामध्ये दाखवण्यात येते. खालच्या साईडला बघू शकता. अशा प्रकारे तुम्हाला ऑनलाईन नोंदणी तुम्ही करू शकता आणि तुमचा हरभरा जे आहे तुम्ही हमीभावामध्ये विकू शकता. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायचे, चॅनलला सबस्क्राईब करायचे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय हिंद.